मित्रांनो, आम्ही गेलो आहे 8 जानेवारीपर्यंत सुरू असलेल्या वांद्रे संकुलातल्या MMRD मैदानातल्या महालक्ष्मी सरस या एक्झिबिशनला. तिथल्या गमती जमती नक्की बघा. ओरमधले खास मसाले डंकावरचे आहेत. कुठून तयार केलेले सरांचा हे गाईच्या शेणाची पावलं आहे बेटा, घराला लावायसाठी वगैरे. गाईच्या शेणाची पावलं. हो, सॉलिड कन्सेप्ट आहे. कोण कोण असं तू आधीच तिथे सांगते. ते एक भागातून आलं महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून आणि महाराष्ट्रात नाही पूर्ण देशभरातून आलेलं सगळं. हो ना, खूप छान करते. कहाँ से आए? ओडिशा से. किती सुंदर सुंदर वस्तू आहेत बघा. या सगळे हँडमेड आहेत. हा, किती छान छान वस्तू आहेत ह्या आणि ह्या सगळे हँडमेड आहेत. कमाल आहे. ॲक्च्युली या एक्झिबिशन हीच कमाल आहे की हातापासून बनवलं, म्हणजे एकदम तळागाळातल्या महिलांनी ज्या ज्या गोष्टी बनवल्यात ना, म्हणजे देशभरात महाराष्ट्रात तर आहेतच, त्या सगळ्या गोष्टींचं इथे एक्झिबिशन लागलं. खेळणं नाही आहे ते. सब नेचुरल है, गोल्ड प्रेस है. इसमें हम लोग कोई केमिकल्स, कलर, फैट कुछ नहीं डालते. 100% है. अच्छा, कहाँ से आए हो आप? हम झारखंड से आए हैं. अरे बाप रे. हम लोग सारा हैंडमेड है, हाथ से बनाते हैं. हाथ से बनाते हैं. ओके. नो केमिकल्स. कोई केमिकल्स नहीं, कलर नहीं. फेस वॉश है, सोप है, हेयर ऑयल है, पेन रिलीफ ऑयल है. ओके. ऑर्गेनिक चावल, ये स्किन के लिए बहुत ड्राई नहीं होगा. पपाया का है. सगळे ऑइल्स आहेत, हँडमेड सोप्स आहेत आणि ते झारखंडवरून आले आहेत आणि सगळे हाताने बनवतात. कमाल आहे. भरपूर व्हरायटी ऑफ प्रोडक्ट्स आहेत. खरंच तुम्ही या आणि भेट द्या ह्या एक्झिबिशनला. कारण महाराष्ट्रातूनच नाही तर महाराष्ट्राबाहेरून पण कितीतरी लांबून लांबून लोक येत आहेत आणि खरंच हे फक्त फिरणं आणि बघणं सुद्धा एक पर्वणी आहे. नक्की या, नक्की भेट द्या. काय घेतलं? आम्ही खाकरा घेतला. आम्हाला चकली नाही घेतलीस? चक्क मला कमाल वाटली. चकली फेवरेट आहे ना. चकली घेऊन ठेव ना. नको. आम्ही खाकरा घेतलाय. आम्ही सुरू झाला आता. गुजरात से. अच्छा, ओके. गुजरात से. हाँ, गुजरात का तो स्पेशलिटी है चकली, खाकरा. वेरी नाइस. आप गोवा से आए हो? किती सुंदर सुंदर ही आर्टिफिशियल फुलं आहेत आणि हे गोव्यावरून आले. लातूर वरून आलात? क्या बात आहे. काय काय प्रोडक्ट्स आहेत हे? शेंगदाणा लाडू, जवस चटणी, तीळ चटणी, हळदी पावडर, ढोकळा प्रीमिक्स, मेथकूट, बेसन, काळा मसाला. सगळं घरी बनवलंय? सगळं घरी बनवले. लातूरकर आहेत ते, लातूरकर. येस. अरे वा सर. काय केलं तुमचं? तुमच्या चेहऱ्यावरचं हसू. मला हे पौष्टिक आहे, काही हरकत नाही, बिनधास्त प्या. कसला आहे तो ज्यूस? कसला? अच्छा. आणि कुठले कुठले फ्लेवर्स आहेत? काय काय आवळा टिंचर आहे आपल्याकडे. अच्छा. कॉन्सन्ट्रेट आहे. कुठून आलात तुम्ही? आम्ही एकम सातारा. साताऱ्यावरून आलात? अच्छा. आणि ह्या ज्या आहेत ना, या
नांदेड हो हो यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळालेला आहे या बांबू आर्टसाठी. ओ अच्छा, क्या बात आहे. आणि हे ह्यांचे सोनू कसं वाटलंय हे सगळं बघून तुला? हा, हे हाताने बनवले ह्यांनी. माहिती आहे का बंधू की नांदेडच्या आदिवासी समाजातल्या बायका आहेत ना, खरं म्हणजे आपण म्हणतो ना आद्य संस्कृती ती त्यांची आहे. आणि त्यांनी बांबूपासून जे काही वस्तू बनवल्या आहेत आणि त्या वस्तूंसाठी किंवा ज्या काय पद्धतीने बनवतात ना त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आणि खूप अभिमानाची गोष्ट आहे आपल्यासाठी. खरंच आहे, खरंच आहे. कसं वाटतंय तुम्हाला इथे येऊन मुंबईत? चांगला रिस्पॉन्स आहे ना? छान विकलं जाते ना सगळं? यांच्या स्टॉलला येऊन भेट द्या. ह्या नांदेडवरून आलेल्या आदिवासी महिला आहेत आणि ह्यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाला आहे. आणि नक्की येऊन भेट द्या. ह्या किती सुंदर सुंदर वस्तू बनवल्या आहेत त्यांनी हाताने. आणि खरंच प्रोत्साहन द्या अशा लोकांना ज्यांना गरज आहे. मस्त वाटतंय, मजा आली. आणि किती बघावं आणि किती नाही असं वाटतं वेळ कमी पडेल. पण खरं तर आम्ही पळत पळत सगळं बघतो. आपण नंतर घेऊन थँक्यू म्हणताना त्यांना मी नंतर घेऊन जाईल. नंतर घेऊन जाईल मी नंतर घेऊन जाईल सांगता. थँक्यू. म्हणजे महाराष्ट्राचा देश तर आहेतच, पण पूर्ण देशभरातून जितक्या काही महिला आहेत, खास करून महिला, त्यांनी हाताने बनवलेल्या प्रत्येक गोष्टी, म्हणजे ते कापडाचे असू दे, लाकडाचे असू दे, घरगुती पदार्थ असू दे, या सगळ्या गोष्टींचं मोठं सरसतर्फे एक्झिबिशन लावलं. मला वाटतं भारतातलं एवढं मोठं एक्झिबिशन मी बीकेसमध्ये पहिल्यांदा बघतो. तो मला असं वाटतं की हे एक्झिबिशन चालू असतं, पण तर जेवढ्या लोकांना शक्य असेल त्यांनी या एक्झिबिशनचं नाव घ्या. एक्झिबिशन 8 तारखेपर्यंत आहे, 8 जानेवारीपर्यंत. त्यामुळे तुम्ही नक्की या आणि खरंच इथे येऊन त्याचा आस्वाद घ्या. खतरनाक. सांगलीचं भडंग, सांगलीला गेलो भडंग खाल्ल्यास होत नाही कधी. बरं देऊ ना, तिखट आहे का आम्ही ते खातो. तिखट. कसं आहे भडंग आम्हाला आवडते, त्यात ती सांगलीची असेल तर मग काय. थँक्यू. या कधीतरी सांगलीला आम्ही येतोच की कार्यक्रमाला येतो. हो, कार्यक्रम येतो स्पेशल आहे तुमच्याकडे. असं काय? अच्छा, कुठून आला तुम्ही? जळगाव. जळगाव. हे जे गायचं तूप खूप शुद्ध आहे. अच्छा. जेवढं जुनं आहे तेवढं चांगलं राहील आणि शरीराला खूप उत्तम आहे. मी जाताना घेऊन जाणार आहे. बिलकुल नक्की घ्या. शक्य. जळगावचं येस. अगं पिशवीतला खाऊ कोणी नाही नेणार. काय पाहिजे तुला? दादा घेऊन नाही जाणार आहे पिशवी. दादा तुझ्यावर विश्वास नाहीये. विश्वास नाहीये. पिशव्या परत घरी जातील की नाही झालं? खाऊच्या पिशव्या काय हो ना? ती किचनची खेळणी नाही आहेत बाबू. अहो किचनची खेळणी नाहीये. आपण घरी पूजा करतो की नाही, मोठं असतं भांडा, हे छोटं आहे फक्त. पालघरचा स्टॉल आहे हा. मी सुंदर ह्याच्यावरती पण वारली पेंटिंग केलेले आहेत. वाव. आता त्याच्यावरचे कलर कोणते आहेत? ब्राऊन म्हणजे काय? ब्राऊन म्हणजे माती. हे बघ मोर बघितलं का? मोर मोर. व्हाईट म्हणजे राईस पावडर. पण तिने काय सांगितलं माहितीये का? हा वारली पेंटिंग त्याला माहिती आहे. हो ना? कसं काय ते सांग, कसं काय सांगू? आता आहे ना क्लासमध्ये आहेत त्यांना. काहीतरी हा? सेटिंगपासून आहे. जंगलात लोकर आहे. अच्छा, त्यांचं पेंटिंग आहे हे. अच्छा. पालघरून आले.
अच्छा हे बघ हे काय आहे हा कलर काय ब्राउनिश हे पावडर काय काय शेणाचं आहे बाबा. शेणाचं ओ हे शेणाचं बनवलंय. म्हणजे जे नॅचरल पेंटिंग जे येतात त्याचे हा. बेसिक कलर 3 असतात. अच्छा लाल माती, गाईचं शेण आणि काळी माती. ओ आणि त्याच्यावरती जे व्हाईट कलर म्हणजे पूर्वीचं तांदळाचं पीठ. ओ हां ह्या 3 गोष्टींपासून 4 गोष्टींपासून पेंटिंग केलेलं आहे. मला खरंच माहिती नव्हतं, पहिल्यांदा कळलं हे. आता जसं की ह्या पेंटिंग आहे अच्छा हे पण शेणावरतीच आहे. हा हे मातीवर मातीवर आहे. त्याचा विषय वेगळा आहे, त्याचा विषय वेगळा आहे. अरे बाप. हे बैलगाड्यांची शर्यत आहे अच्छा आणि याला बोलतात ताडीमाडीचा पट्टा. म्हणजे आपल्याकडे जसं ह्याच्यामध्ये बार बोलतो तसा गावाकडचा बार ताडीचा. हा, ताडीचा पट्टा. त्याच्यामुळे ताडी विकतात ते ताडी पिली तर पहिला बसलेलं हा थोडं बांधू घेतलंस तू. हो, आम्ही घेतलं. अन्वीने हे घेतलेलं आहे. किती आहे? आणि हे शेणाने केलंय. हे शेण पण महत्वाचं. शेण पण एक विषय आहे. शेण पण फक्त गाईचं वापरलं जातं कारण आपण गाईचं गाईला शेण. हे मानतो. दुसरी गोष्ट गाईच्या शेणात आणि म्हशीच्या शेणामध्ये वासात फरक आहे. जसं आपण गोमूत्र आपण पिऊ पण शकतो पण म्हशीचं मूत्र पिऊ शकत नाही कारण त्याचा वास एकदम वेगळा असतो. दुसरी गोष्ट आपण गाईला पवित्र मानतो. प्रत्येक गोष्ट गाईची पूजा फक्त हे हा विषय हे झाड आहे आणि रात्रीचं सीन आहे. रात्रीचं सीन आता ही मुक्त पावत चाललेली गोष्ट ताजगी आहे. काजवे आहेत आणि इतकी सुंदर कन्सेप्ट आहे. त्या बात खूप छान आहे. आणि अन्वी जे बोलते ते तुम्हाला कळलं नसेल, आमचं नवीन घर होतंय हा. त्यासाठी हे घे. पण आता त्याला हे मिळालं आता 1 वर्ष. 1 वर्ष. तोपर्यंत हे सांभाळावं लागेल. शेवटी घेऊन जाऊ. तोपर्यंत सांभाळून ठेवा. कोणाला देऊ. नमस्कार. हा आमच्या कोकण तो खाजा कळला मालवणी पुराच लिहिलंय. तुमचं नाव काय? सानवी चॅनल. आणि कोकणी माणूस म्हणजे फणसासारखं असा घरासारखं गोड आणि काट्यासारखं टणक कळला. मी घे ना असं ठेवा ना मी डायरेक्ट घेणार. आम्ही हे घेतलं ना. हे द्या. आणि काय होईल तुला नाही घेणार. कोकम जांभूळ नाही. थँक्यू. आता नाही पिऊ शकत. हा चला थँक्यू. दुधामध्ये पण टाकू शकतो तुम्ही. हो ना. घेतलंय सांग घेतलंय. येतालच ना? येवा लवकर. कोणी आमच्या घरात कोण नाही. मासे खाऊ घ्या. त्यांना गुजरा कशा वया मासे खाऊ घ्या मालवणचे. एका सांग मी जातले मारवणात जातो. नाही हो, आमचं मराठी आहे. मालवणी येतात. किती माणूस आपण त्याका सांग आणि मालवण जातले पुढच्या महिन्यात. मासे सुरमई आणि खाऊ घ्या मालवण आहे. लाजली का? हे तिकीट तिकीट चला एवढी लाजली. 40 मॅम 300 एक मिनिट. कशी काय बोललो तुम्ही देशभरातून प्रत्येक ठिकाणून आले आणि राजस्थानमधल्या ह्या कलाकुसरीचा हा नमुना आहे. मला वाटतं नमुना आहे. त्याच्या बऱ्याच गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील. राजस्थान म्हणा, बंगाल म्हणा, कर्नाटक म्हणा किंवा खालच्या पट्ट्याचा भारत हो. म्हणा आणि उत्तर म्हणजे वरच्या पट्ट्याचा भारत. हो. या सगळ्या प्रकारच्या कलाकुसरी महिलांनी खास करून बनवलेल्या हो. गोष्टी इथे मला बघायला मिळतील. किधर से आए हो आप? राजस्थान से. ये हैंडमेड है सब हाथ से बना हुआ कारीगर. या संस्थेतून सरस एक्झिबिशन जे आहे ना मी मानवासारखं की एवढ्या मोठ्या प्रमाणात एकाच ठिकाणी ह्या गोष्टी तुम्हाला उपलब्ध करून देणं. हो. म्हणून मला असं वाटतं या एक्झिबिशनचा लवकर तुम्ही फायदा करून घ्या असं आम्हाला खरंच आहे, वाटतं. खरंच आहे. शना बघितलं?
तेच म्हणून मला वाटलं दिले असते. अच्छा कडुलिंब आणि जांभूळ जसे बी बॉक्स, एक मिनिट, असे बी बॉक्स असतात. ओके मधमाशी पेटी जी आहे ना, ओके. हां, मग ते बी बॉक्स आपण तिकडे मायग्रेट करून त्या एरियामध्ये तिथून कलेक्शन करतो. जिथे जी शेती होते लातूर शेतात. त्याच्यात हनी बी आहे. हनी बी आहे. खरंच आहे? हो मला बघायची. बघ. इंटरेस्टिंग आहे पण. अजवाईन आहे. घाबरते. नाही नाही हनी बी नाही आहे, हनी बी गेली. फार्मिंग करतात. आणि बी आपण राजस्थान, जम्मू काश्मीर तिकडे बी बॉक्स घेऊन कुठल्या कलेक्शन करतो. एकदम ओरिजिनल हनी आहे. आणि पण आहे. मला ह्याच्यातच हनी. हे एकदम ओरिजिनल म्हणजे टेस्टच होता एकदम ओरिजिनल. हां हां. कशी काय तुम्ही याची एवढी ओरिजिनॅलिटी टिकवली आहे म्हणजे? कसं असतं म्हणजे आपण स्वतः करतो त्यामुळे ना ती क्वालिटी मेंटेन ठेवली. आपण स्वतः ब्रँड आपल्याला डेव्हलप करायचं त्यासाठी क्वालिटी मेंटेन करणं खूपच पडतं. सुंदर क्वालिटी. आणि कुठून आलात तुम्ही? आपण लातूरचे आहे. वा. पण ते त्यांची खासियत की सगळीकडे जाऊन प्रत्येक ठिकाणचं मध ते कलेक्ट करतात ओरिजिनली. अच्छा. नाही का? तिकडे आता राजस्थान साईडला तुलसी असते, तुलसीपासून मस्टर्डची फार्मिंग असते, मस्टर्डपासून अजवाईनचे असते. गुजरात साईडला अजवाईनचं हनी, असे पर्टिक्युलर एरियामध्ये बी बॉक्स मायग्रेट करून त्यापासून त्याचं कलेक्शन करतो. नॅचरल प्रोसेस आहे. वेगवेगळे फ्लेवरचे वेगवेगळ्या फ्लेवरचे. थँक्यू. एक महत्त्वाची गोष्ट बघितली का ना एक्झिबिशनचं, एक ओरिजिनॅलिटी काय असते ना तुम्हाला ह्या एक्झिबिशनमध्ये आल्यानंतर कळेल. तो 8 तारखेपर्यंत एक्झिबिशन आहे माझ्यामध्ये. तर नक्कीच एक्झिबिशनला या. आणि खरंच आपण म्हणतो की एखादी गोष्ट ओरिजिनल कुठे मिळते, तर सध्या तरी इथेच मिळते. पण खरं तर ऑर्गॅनिकच्या नावाखाली वगैरे मोठ्या मोठ्या महागड्या स्टोर्समधून इतक्या महागड्या गोष्टी घेतो. आणि खरं हे लांबून लांबून आलेले लोक आहेत, हे तुम्ही खरंच गमवू नका. आणि इथे खरी तुम्हाला ऑर्गॅनिक आणि ओरिजिनल गोष्ट मिळेल. मी टेस्ट करून सांगते तुम्हाला. काळागुळ असतो ना सर, त्यापासून काय करत सेंद्रिय गुळापासून बनवलेले ड्रायफ्रूटचे लाडू आणि गुळशेंगाचे लाडू आहेत त्याच्यामध्ये. काजू, बदाम, आणि घेतले. आता कसं खाणार हे? घरी जाऊन खा. आता आपण आता नाही खाऊ शकत. हे एका स्कूलमध्ये स्कूलमध्ये मिळणारा लास्ट. हे घरी जाऊन खा. हां तिला इतकं आवडलंय की बॉटल फोडून दे म्हणते. पण नवीन महाराष्ट्राची पारंपरिक जी हस्तकला आहे ती पण जपावी म्हणून आम्ही काम सुरू केले. आणि आपली गावाकडली भावली ज्यात आताच्या मुलींना वाटतं मी सॉफ्ट छोटीशी राहावं, पण ही कशी खाऊन खाऊन जाडजोडीशी अशी सावळी ही तिची खट पण आहे अशी छोटी. आम्ही असे गोदड्यांचा व्यवसाय आहे आमच्या गावामध्ये. पण म्हणजे आपल्या मजेशीर गोष्ट सोडली तरी महत्त्वाची गोष्ट काय, आपण जी परंपरा म्हणतो टिकायला पाहिजे, ती आपण सुरुवात केली तर टिकणार आहे. आणि मला असं वाटतं काय तुमचं नाव काय? माझं नाव रुक्मिणी गणेश पटसाळगे, राहणार अंसरवाडा, तालुका निलंगा, लातूर. आणि आपण आजीची गोदडी फक्त आता म्हणतो त्या गोष्टीचा विसर पडत चाललाय, पण त्यांनी प्रत्यक्षात अशा गोदड्या शिवून ती परंपरा टिकवण्याचा प्रयत्न लोकांना केला. वाटतं गोदडी म्हणजे जुन्या कापडाची असते, ते थोडंसं ते हे करतात. आम्ही पूर्ण नवीन कापडापासून आणि डिझायनर बनवले. ठीक आहे, घेऊ. हे सगळं हाताने केलेलं काम आहे. क्या बात आहे. बघा गोधडीला पण किती सुंदर रूप आणले त्यांनी. आणि ह्याच्यामध्ये आम्ही कापडातून योगा मॅट बनवतोय, छोटे बाळाचे बेबी क्विल्ट बनवतोय, कुशन कव्हर्स बनवतोय, परत डोर मॅट बनवतोय. असं जे काय करता येईल ते बनवतोय. हे योगा मॅट बनवले. योगा मॅट आहे. अच्छा. हो हो हो. लांबसडक योगा मॅट आहे. कमाल आहे. अशा खूप सुंदर सुंदर त्यांनी क्रिएटिव्ह केलेलं आहे. आठवण तर राहिलं तर महाराष्ट्राची कला पण जपली जाईल सर. नक्कीच नाही. आणि महिलांना पण काम मिळेल ह्याच्यामध्ये. कुठली बावली हवी आहे? ही घेतली? ही आवडली? तिच्याकडे नवीन नवीन कपडे, हिच्याकडे ब्रँड न्यू कपडे आहेत. आणि हे पण पिलो पण हवाय तिचा. आणि तिची चादर. सगळं घेणार आहेस तू? सरसमुळे सर खूप मदत होती महिलांना. महिलांना खूप मदत होती. अशी
झालं का तुम्हाला हे आवडेल काही आवडेल किती थँक्यू सर आमच्यासोबत करा. काढा हे घेऊन जाऊ सर. आमच्याकडे. नाही, नाही, सर. नाही, 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 सर. नाही, 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 सर. घ्या, घ्या. एवढं बघितलं मी इथे. सर, yes, sir. Use sir. Thank you, sir. आमच्या स्टॉलला भेट दिली. ते द्या. देखील फोटो लेके या थँक्यू सागवानी लाकडापासून बनवलेली. अच्छा, सागवानपासून सागवानपासून बनवलेली. बनवलेली. हो, अच्छा याची किंमत आम्ही 1500 रुपये ठेवलेली आहे. अच्छा, वा. 1500 रुपयाचे हे फक्त सागवान लाकडापासून पूर्ण बनवलेले. आणि तुम्ही कुठून आलात? अकोल्यावरून आले. अकोल्यावरून. या फ्रेम्स सागवान लाकडाचे सागवानी आहेत. लाकडाचे आहेत. हा हा हा. कॅनव्हास टेबल. मी सांगू काय म्हणजे आपण खरं सांगतो आपण सागवानी लाकूड फार कमी क्वचित घेतो. ओरिजिनल खूप छान असतं पण ज्याच्यासाठी आपण बाहेर ब्रँड म्हणून खूप पैसे येतो ना त्यापेक्षा इथे या हो, कारण अप्रतिम आपण brand आणि एकदम तुम्हाला- छोटंसं सागवान पण घेतो तर किती महाग पडतं. महाग. आणि ही अख्खी फ्रेम तुम्हाला फक्त 1500 रुपये देते. म्हणजे आपण छोट्या छोट्या सागवानच्या गोष्टीला किती पैसे देतो. पण हे डायरेक्ट असे रुरल एरियाजमधून आलेली लोक असल्यामुळे आपल्याला ते फारच रिझनेबल पडतं. हे कोण आहे? छत्रपती शिवाजी महाराज. आणि इकडे कोण आहे? इकडे कोण आहे? बाबासाहेब आंबेडकर. हा. आणि इकडे कोण आहे? बुद्धा. गौतम बुद्ध है ना. चणे काय हवे औरंगाबाद. दालवाटी हा, ही बनवायची. दालवाटी धुंदी पात्रात वापरून घ्यायची आणि त्याला फ्राय करून वरणासोबत खायची. अच्छा, त्याच्यावर लिहिलेलं आहे का हो, कशी माझं बनवायची? त्याच्यावर कृती पण दिलेली हे आहे. तुमचं स्वतःचं प्रोडक्ट आहे? हो, माझं मॅन्युफॅक्चर युनिट आहे. अच्छा, तुमचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे. ओके. आणि याला किती दिवसांची 6 महिन्याची मॅन्युफॅक्चरिंग. अच्छा, 6 महिने हे राहतं का? हो 6 महिने. अच्छा. सर थँक्यू सर. हे सगळे धान्य वगैरे तुमच्या शेतातलेच का? हो हो शेतात. अच्छा. सर्व स्टॉल धारकांना एक महत्वाची सूचना आहे. सर्व स्टॉल धारकांना एक महत्वाची सूचना आहे. आणि त्यांनी खूप प्रेमाने डाळ भाटी आम्हाला फ्री दिलेली आहे गिफ्ट म्हणून. थँक्यू. महाराष्ट्र सर्वस्व प्रिमायसेसमध्ये प्लास्टिकचा वापर करण्यास बंदी आहे. सर्व स्टॉल धारकांनी प्लास्टिकचा वापर करत असावा बंद करावा. कहाँ से आए हो? कर्नाटक से. कर्नाटक से. अरे बाप रे, कर्नाटक वरून आले आहेत त्या. ये सब आपका हँडमेड है? हँडमेड है मॅडम. अरे वा. बघा ही गरीब लोक किती मेहनत करून आलेली आहेत आणि इतके सुंदर सुंदर गोष्टी ह्यांनी बनवलेल्या आहेत. प्लीज म्हणजे ह्यांच्यासाठी, ह्या चेहऱ्यांसाठी इथे भेट द्या आणि ह्यांना थोडी मदत होईल. फारच आशेने ही लोक इथे हे सगळं घेऊन आले एवढ्या लांबून. तर तुम्ही नक्की ह्या सगळ्या स्टॉल्सला भेट द्या.
छत्तीसगडचे. छत्तीसगडचे. नैसर्गिक गुळ पावडर. नैसर्गिक गुळाची हा, पावडर. सेंद्रिय पूर्ण. अच्छा. 14 वर्ष झालं सेंद्रिय शेती करतोय आम्ही. अरे वा. हा, एकही कण केमिकलचा घातलेला नाही. माझ्या घरी 3 देशी गायी आहेत. त्या देशीच्या गायीच्या गोमूत्रापासून शेणापासून सर्व औषधी तयार केली जाते. अच्छा. माझे मिस्टर शुगर फॅक्टरीमध्ये असल्यामुळे त्यांना साखर कारखान्यातला अनुभव असल्यामुळे साखर तयार करताना गंध किती वापरलं जातं, त्याचा माणसाच्या शरीरावर हाडावर काय परिणाम होतो हे सगळं आम्हाला माहिती झाल्यामुळं आम्ही ह्या क्षेत्रात उतरलो. आमचं ट्रेनिंग कवटे मंकाळा 5 दिवस झालेलं आहे. माझ्याकडे स्वतःचा देखील लॅब सांगलीचा अनालिसिस रिपोर्ट आहे. अच्छा. हा, आणि मला सेंद्रिय शेतीचं सर्टिफिकेट आहे. माझ्या स्टॉलचा क्रमांक आहे C363. ओके. आपण अवश्य भेट द्यावी. माझं नाव आहे जयमाला जयवंतराव जाधव कराड. आणि कुठून आलात तुम्ही? कराडवरून. कराडवरून. हो. ओके. किती छान आजी आहेत ह्या आणि इतकी छान माहिती दिली आहे ह्यांनी. नक्की भेट द्या. कराडवरून आल्या आहेत ह्या आणि ही सगळी माणसं खूप आशेने आली आहेत. तुम्ही सगळ्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर येऊन भेट द्या त्यांच्या स्टॉलला. मी पनवेलवरून आले. माझा घरगुती व्यवसाय. घरगुती व्यवसाय. माझ्याकडे पौष्टिक लाडू असतात. 15 ते 16 प्रकारचे. काय सॉरी काय? माझ्याकडे घरगुती 15 ते 16 प्रकारचे लाडू असतात. गुळ घालून केलेले तुपातले पण कमी गुळाचे. अच्छा. मखाना लाडू, पौष्टिक लाडू, लाची, ओट्स माझी स्पेशल. कशी आहे चकली? मस्त आहे. चकली, नाचणीचे लाडू आणि राजगिऱ्याचे लाडू असं ह्यांच्याकडून घेतलंय. ताईंचा घरगुती व्यवसाय आहे. सगळं घरीच बनवतात. विद्या मंगेश बागवे. बागवे. विद्या मंगेश बागवे. मी कराडवरून आली आहे. कराड. माझी कराड. पूर्ण सेंद्रिय शेती आहे. बरं. 14 वर्षाची परंपरा आहे. एकही कण रासायनिकता वापरले नाही. माझ्या शेतात चाललं ना, गादीवरून चालल्यासारखं. थँक्यू. थँक्यू. नाही नमस्कार. अरे असं नाही, तुम्ही असू दे. फोटो काढू आपण. काढू ना. त्याच्यामध्ये काय तुकडे घ्यायचे का कितीला? 200. 200ला गणपती आहे. उत्तर प्रदेश. या जोडी झालेल्या आहेत. ते बाजूला बसा पटकन. बाकी किती जणी बाहेर बसा. पैठणीचा खेळ चालू आहे इथे. पैठणीचा खेळ मजा आहे. पैठणीचा खेळ पण आहे. क्या बात आहे. महिलांसाठी धमाल. पैठणीचा खेळ. इथून बघ. पैठणीचा खेळ.
मटन बिर्याणी, मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी. वाव. सगळीकडे असा घमघमाट सुटलाय आणि अप्रतिम फूड स्टॉल्स आहेत. म्हणजे मला कमाल वाटते, हैदराबादी दम बिर्याणी खायची असेल तर हैदराबादवरून आजी आले आहेत. चिकन दम बिर्याणी, मटन दम बिर्याणी आणि मासे कोल्हापूरवरून काही लोक आले आहेत. म्हणजे खूपच लांबून लांबून सोलापूर, कोल्हापूर, आंध्रा, यवतमाळ, सिंधुदुर्ग, सातारा असे लांबून लांबून लोक आले आहेत. आणि खरंच इथे खवय्यांनी येऊन भेट द्या, कारण म्हणजे हे म्हणजे एकदमच सॉलिड काय म्हणू शकतो आपण त्याला, दावत मेजवानी आहे इथे. नक्की या सगळ्यांनी आणि भेट द्या इथे. मटन थाळी फक्त 250ला आणि चिकन थाळी फक्त 200 रुपयाला. व्हेज थाळी 100 रुपीजला आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता ही इतक्या लांबून लांबून आलेली माणसं आणि तेही एकदम म्हणजे एकदम स्वस्त दरामध्ये इतकं अप्रतिम जेवण आपल्याला सर्व करतायत. कुठून आलात तुम्ही? अरे वा, छान. आणि सगळं स्वतःच्या हाताने बनवताय. हे बीड वरून आलेत आणि हे सावजी मटण, मला वाटतं काळं मटण. हे काळ्या मटणातला मसाला ना? काळ्या मटणातला, सॉरी काळ्या मसाल्यातलं मटण, सॉरी. चिकन आहे. अच्छा, हे चिकन आहे का? ही वजडी आहे. वजडी आणि हे मटण, बकऱ्याचं मटण. मटण कलेजी, हे सुकं मटण. हे सगळं बीड जिल्ह्यातलं तुम्हाला ऑथेंटिक फूड इथे खायला मिळेल. प्रॉन्स फ्राय आहे, सुरमई आहे, पॉपलेट आहे, फिश फ्राय. कोकण सिस्टमचं बिर्याणी आहे. कुठून आलायस तू? इंदापूर, सोलापूरवरून. गुळाची कुल्फी आहे इथे, पुणेरी गुळाची कुल्फी. त्या बात. कुठून आलात तुम्ही? जळगाववरून शेवभाजी आलेली आहे. वांग्याचं भरीत आहे स्पेशल. हा, जळगावचं भरीत. बरोबर, स्पेशल वांग्याचं भरीत आहे जळगावचं. अच्छा, जळगावचं वांग्याचं भरीत. ठेचा ठेचा आहे मस्त पैकी जळगावचा. ही वांगी पण जळगाववरून आली आहेत वाटतं. जळगाववरून इथे नाही मिळत मुंबईला. बघा, असं अस्सल जळगावचं खायला या. जळगाववरून आल्या त्या ताई. किती मेहनत करतायत ही माणसं आणि अतिशय रिझनेबल भावामध्ये हे स्टॉल्स आहेत आणि अप्रतिम जेवण मिळते. तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, मटण, वडे. आणि त्याच्या सोबत आहे सोल कढी, गार गार सोल कढी. बिझनेस प्लॅन लिटरली. आणि तुम्ही पण पाहिलं असेल, LED बल्बचा शॉप पाहिला असेल. याला त्या शेतकरी उत्पादक कंपन्यामध्ये, महिला शेतकरी उत्पादक ट्रेडिंग करतात, अनेक ठिकाणी ट्रेडिंग करतात. तर त्या ट्रेडिंगमध्ये यावर्षी यवतमाळच्या काही कंपन्यांनी, आमच्या महिलांच्या कंपन्यांनी जवळजवळ म्हणजे शेकडो टन
सोयाबीन खरेदी केली आणि विक्री केली. तर महिलांचंच आहे, महिलांनाच येतं, यांची दलाली कमी होणार ना महिलांनी घेतल्यानं. त्यामुळे स्वतःचे व्यासपीठ तयार केली त्यांनी, मोठी मोठी व्यासपीठ असेल ती भारी की आपल्याला कल्पना आहे ग्रामीण भागातल्या महिला इतकं काय करू शकतात, कल्पना येणार नाही. मी आता धाराशिवच्या गटाला भेटले ते माहिती मला न्यूट्री सेवा आहे पाहिजे का नाही, त्या ताईनं 20 प्रकारच्या न्यूट्रिशियस व्हॅल्यू असलेल्या शेवया डेव्हलप केल्या. त्या खीरमध्ये टाकतो ना आपण शेवया, न्यूट्री शेवयाच्या नावानं प्रॉडक्ट तो डेव्हलप केला. इतकं भन्नाट येते की आपल्याला शहरात मुंबईत मॉलमध्ये कुठेच उपलब्ध नाही होणार अशी गोष्ट आहे. आपण खरंच बोलूया, आपण ही फार मोठी गोष्ट आहे. आणि काय माहिती आहे ना पल्लू, की आपण हे सरस जे एक्झिबिशन आहे किंवा उमेदच्या अंडर हे सगळ्या गोष्टी घडतात. मी खरं सांगू म्हणजे मी अज्ञानी आहे, कारण आत्तापर्यंत इतकी वर्ष मला हा 5-1 वर्ष तर झालं आहे. नाही संकल्पना जुनी पण 2011 पासून उमेद सुरू झाली. उमेद 2011 पासून सुरू झाली, परंतु ज्या पद्धतीने हा ग्रो होत चाललेला आहे आणि तळागाळातल्या लोकांना खऱ्या अर्थाने व्यासपीठ मिळवून देणारा हा उमेद, हा ॲक्च्युली एक्झिबिशन आपण सोहळाच म्हणूया, कारण त्यातून छान छान गोष्टी घडतात, एकमेकांना भेटणं होतं, चांगल्या गोष्टी आदानप्रदान होतं. आणि मुळात आपण म्हणतो की महिला सक्षम व्हायला पाहिजे, हे नुसतं बोलून चालत नाही, ते प्रत्यक्षात ते करून दाखवतात. आणि महिलांनाही उमेदचा आधार वाटतो, सरस एक्झिबिशनचा आधार वाटतो. तर मला असं वाटतं ह्या एक्झिबिशनची व्याप्ती प्रचंड प्रमाणात वाढलेली आहेच, पण आणखीन कशी वाढेल यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करायला पाहिजे. खरंय ग्रामीण भागातून आलेल्या महिलांना बघून खरंच कौतुक वाटत होतं. आणि सगळ्या इतक्या सुंदर पद्धतीने मेहनत करतायत ना, म्हणजे खूप मेहनती आहेत सगळ्या. आणि दिसतंय की इतक्या कष्टातून वगैरे त्या वर आल्या आहेत ज्या पद्धतीने. त्याला प्रत्येक महिलेची एक स्वतंत्र कथा आहे, प्रत्येक जणीची स्वतःची एक वेगळी कथा आहे. आणि त्या कथेला घेऊन जगल्यामुळे त्या आत्मीयतेनं जोडलेल्या आहेत. उत्पादन किंवा बिझनेस म्हणून नाही पाहत, बरोबर त्या कथेसोबत ते घेऊन जात आहे त्या उत्पादन. हो, ते जाणवलं. आणि म्हणजे त्याच्या ज्या किमती आहेत त्या पण इतक्या कमीत कमी ठेवलेल्या आहेत. अगदी आत्ताच सांगत होते ना मी मिळालो बांबूचं स्क्रॅप सांगत होता, ते जर आपण मॉलला पाहिलं तर किती रुपये. आणि जेवणाच्या पण मी आता स्टॉल बघून आले, किमती इतक्या रिझनेबल आहेत जेवणाच्या. मला असं वाटतं की हा सरस महालक्ष्मी सरस हा जो एक्झिबिशन सोहळा आहे तो 8 तारखेपर्यंत चालू आहे. जनरली तुम्हाला माहितीच आहे की आम्ही कुठे जातो आणि ॲड करण्यापेक्षा ना त्याची चांगली गोष्ट काय आहे ती लोकांपर्यंत पोचावी हा आमचा उद्देश असतो. मी पहिल्यांदा आलो या एक्झिबिशनला उमेदच्या अंडर, आणि मला असं वाटतं सरस हे नावाप्रमाणे सरसच आहे. तर तुम्ही खरंच हा व्हिडिओ बघून तुम्हाला असं वाटलं, आमच्या म्हणण्यापेक्षा जर व्हिडिओ बघून तुम्हाला वाटलं ना तर नक्कीच भेट द्या. कारण आपण म्हणतो की एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, हे फक्त बोलण्यापुरतं ठेवू नका. या महिलांना तुमच्या हाताची, तुमच्या मदतीची गरज आहे. आणि आपल्याला सक्षम भारत, महिला सक्षम भारत करण्यासाठी ना या सगळ्यासाठी आपल्या कृतीची गरज आहे. आणि उमेद म्हणजेच खूप उमेदीने ह्या सगळ्या आलेल्या आहेत. तर उमेद म्हणजे हो, खरंच ग्रामीण भागातल्या या महिला खूपच उमेदीने इथे आल्या आहेत. तर तुम्ही त्या स्टॉल्सला, एक्झिबिशनला भेट देऊ या आणि हा सोहळा उमेदचा सरसचा हा यशस्वी करा. आणि इथे आमच्यासाठी जेवण आलेलं आहे. कोण खाणार आहे हे? सगळं मी. ये वा, अप्रतिम ना. मासे आणि आयुष्य एवढंच आहे. मी फक्त करी घेतली. पॉपलेट तुझा आहे. खूप लांबून लांबून जे आलेले आहेत ना सगळ्या आई आजी त्यांनी बनवलेले. हो. आणि हे मटण आहे, मटण बीडकडचं काळं मटण. तुला आवडलं गिफ्ट? काकांना थँक्यू. काकांनी नाही, काकांना सांगितलं